सुधरत नाहीये हे सगळं तुम्ही तुम्ही आता का सांगताय? आम्हाला सगळ्यांना माहितीये की तुम्ही सुधारलात. तुम्ही आता कधीच वाईट मार्गाला जाणार नाही ह्याची सुद्धा खात्री आहे. प्रीतम सर, तुम्ही जो तुमच्यात बदल केले ना त्याचा अभिमान वाटतो मला. खरं सांगू का, मी प्रिया मॅडम तुमच्या आयुष्यात आल्यापासून ना तुम्ही एकदम बदललात. प्रिया मॅडम तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमचं आयुष्य मार्गावर आलंय. अहो प्रिया माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य बदललं यात काही शंकाच नाहीये. पण माझा भूतकाळ माझी पाठच सोडत नाहीये पारू. काही ना काही कारणानं सतत माझ्या समोर येऊन उभा राहतो. काय झालंय प्रीतम सर? असं का बोलताय तुम्ही? काही झालं नाहीये पण काही होऊ नये म्हणून मला भीती वाटते. म्हणजे एक मिनिट, मी या सगळ्यात तुम्हाला काही मदत करू शकते का? पारू, दादाच्या लॅपटॉप मध्ये ना माझे काही फोटोज आहेत. म्हणजे माझ्या मैत्रिणींसोबतचे काही फोटोज आहेत आणि ते थोडे वेगळे फोटोज आहेत. म्हणजे आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हाचे फोटोज आहेत ते. तू समजू शकतेस. आणि त्या फोटोजमुळे काही वादळ यायला नको एवढंच मला वाटतं. म्हणजे पारू, आता या ऑनलाईनच्या जमान्यात त्या फोटोजचा कोणी गैरवापर करू शकतं का? तो डेटा जर माझ्याकडे असता तर मी ऑब्व्हियसली सांभाळून ठेवलाच असता. पण आता, आणि असं नाही आहे की दादा सांभाळून ठेवत नसेल, त्याच्याकडे पण ते फोटोज सेफ असतील. पण मीटिंग्सच्या निमित्ताने त्याचा लॅपटॉप कोणाकडेही असतो का? ते फोटोज कोणाच्या जर हातात पडले आणि त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तर मी काय करू? चांगलं आयुष्य सुरू आहे माझं, आनंदात जगतोय. त्या आनंदाला नजर नको लागायला एवढंच वाटतं मला. म्हणून ते फोटोज डिलीट व्हावे असं वाटतं मला. म्हणजे तू समजू शकतेस ना मला काय बोलायचं ते. तुमचं बोलणं पटतंय. बस तुमच्या सुखी संसाराला काळबोट नको लागायला. एक्झॅक्टली. तुम्ही एक काम करा ना प्रीतम सर, तुम्ही हे सगळं जाऊन आदित्य सरांना सांगा. हे सगळं आदित्य सर समजून घेतील याची खात्री आहे मला. आणि तुमच्या सांगण्यावरनं ते फोटो सुद्धा डिलीट करून टाकतील. तुम्ही जा. नाही नाही नाही, नको पारू. असं मी केल्यावर त्याला असं वाटणार नाही का की माझा अविश्वास आहे त्याच्यावर? प्रीतम सर, हा घ्या लॅपटॉप. आणि पटापटा जे काही बी फोटो ते डिलीट करून टाका. हां पारू, आता इथे उभा राहून मी कसे फोटोज डिलीट करू ना? कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. मी एक काम करतो, मी माझ्या रूममध्ये घेऊन जातो लॅपटॉप आणि तिथे सगळे फोटोज डिलीट करतो. हां, लगेच आणून देतो ना तुला परत. लवकर. चला, एकदा का फोटो डिलीट झाले तर प्रीतम सर थोडे तरी रिलॅक्स होतील. नाहीतर सतत त्यांच्या मागे काही ना काहीतरी सुरूच असतं. त्यात भूतकाळातल्या कुठल्या गोष्टीमुळे त्यांच्या आयुष्यात अजून काही प्रॉब्लेम नको व्हायला. तेव्हा नाश्ता बनवायचा आहे. दिशा, दिशा, रूम मध्ये दिशा नाही. प्रीतम, खरं तर तू मूर्ख वाटत नाहीस, पण एक नंबरचा मूर्ख आहेस. अरे तुला काय वाटतं मी इतक्या सहजासहजी तुला ते पुरावे देऊन टाकेन? ते इम्पॉर्टंट पुरावे आहे, त्याची किंमत खूप मोठी आहे. असं कसं लगेच मी तुला देणार ना? वेट कर जरा. आता तर कुठे हा
गेम सुरू झाला आहे आणि आता अजून खूप अप्स अँड डाऊन्स बघायचे आहेत तुला, सो तयार राहा. आता तू तेच करणार जे मी सांगणार. अरे आदित्यचा लॅपटॉप मिळवणं हा तर फक्त एक सिम्पल टास्क होता तुझ्यासाठी, जो तू पूर्ण केलायस. आता अजून असे बरेच टास्क बाकी आहेत. वेळ येईल तसं सांगत जाईन मी. तू याला पुरावा म्हणून वापरशील तर तुझा खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे.